सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। मुख्यमंत्री उद्या केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार। विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार, सुनील तटकरे यांची माहिती। अजित पवारांच्या विमानातल्या दोन्ही रेकॉर्डरचं आगीमुळे नुकसान। रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू, नागरी उड्डाण मंत्रालयाची माहिती। ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित, पण राजकारणापासून नाही। दादांच्या अपघाताबाबत राजकारण तपासलं पाहिजे। 20 तास थांबा, उद्या सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद घेणार, रोहित पवार यांची माहिती। धनंजय मुंडे यांनी माझ्या नादी लागू नये। मुंडेंची 22 प्रकरणं माझ्याकडे आहेत, वेळ आल्यास सर्व उघड करेन। मनोज जरांगेंचा धनंजय मुंडे यांना इशारा। शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। माझ्या शब्दांचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला। टिपू सुलतान प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून अखेर दिलगिरी व्यक्त। टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात, डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवरायांसह टिपू सुलतानचे फोटो लावणं आवश्यक। मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद भूमिकेवर ठाम। तर टिपू सुलतानची आठवण येत असेल तर त्यांना तिकडेच पाठवावं लागेल, नितेश राणेंची टीका। विलिनीकरणाबद्दल मोबाईलभर पुरावे। दादांसोबत एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलं होतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा। मंत्रालयातील लाचखोरी अतिशय दयनीय आणि कलंक लावणारी, प्रकाराबाबत कल्पना नव्हती। लाचखोर लिपिकाची खातेनिहाय चौकशी करून योग्य ती कारवाई करू, मंत्री नरहरी झिरवाळ यांची स्पष्टोक्ती। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडून टाटा एअरबस हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचं उद्घाटन। दोन्ही देशांकडून तांत्रिक आणि संरक्षण उद्योगातील सहकार्य आणखी वाढण्याचा विश्वास व्यक्त।